श्री स्वामी समर्थ महाराज की जय. उद्धव चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 13. श्री गणेशाय नमः. शुक्ल पशीचा शिखर वाढे जैसा उत्तर उत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्याय देव वाढले. द्वादशाध्यायाचे अंती. श्री बातभट्ट बाळपा प्रति कपटयुक्तीने फसवपाती परी झाले वर्तची स्वयंपाकात दिक्त करावे असी लज्जा वाटत असे त्यासी त्याचे एक समयासी काय बोलती समर्थ निर्लज्जाशी सन्निग्ध गुरु असे जाण निरंतरू ऐसे बोलता सद्गुरु बाळपा मनी समजला सेवेकऱ्यां माझारी वरिष्ठ सुंदराबाई होती तिथे तेने सेवकऱ्यांचे नेता त्रास देवा व्यर्थची नाना प्रकार बोलून करी सर्वांचा अपमान परी बाळपावरी पूर्ण विश्वास होता ती याचा परी कोण एके दिवशी मध्यरात्रीच्या समयाशी लघु शंका लागता स्वामीशी बाळापाती उठवले ते पासून बाळापाशी त्रास देत अहर्निशी घराने सांगत समर्थांशी बाई ते शब्द ताडी ती अकल कोटी श्री समर्थ प्रथम त्याचे घरी येत तो चोळपा विख्यात स्वामी भक्त झाला एक तपर्यंत स्वामी सेवा तो करीत त्याशी द्रव्याशा भोवत असे सांप्रत लागली दिवाळीचा सण येता राजमंदिरा माजी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले कोण्या भक्ते समर्थांशी अर्पिले होते चंद्रहारासी सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा राणीची या मनात विचार येतात त्वरित सुंदराबाईशी बोलत चंद्रहार द्यावा की सुंदराबाई बोलली तो आहे चोळपाजवळी ऐसे एकांत एकता त्या काळी जमादार पाठविला गंगूलाल जमादार चोळपाजवळी ये सत्वर म्हणे द्यावाजे चंद्रहार राणी साहेब मागती चोळपा बोले त्यासी हार नाही आमापासी बाळपा ठेवितो त्यासी तुम्ही मागून घ्यावा की ऐसे ऐकून उत्तर गंगूलाल जमादार बाळपाजवळ येऊन सत्वर हार मागू लागला बाळपा बोले उत्तर आपणाशी चंद्रहार परी चोळपाशी त्यावर सत्ता असे सर्वस्वे ऐसे ऐकून बोलणे जमादार पुसे चोळपा करणे जवाब दिला चोळपाने बाळपा येती तरी देई जे ऐसे भाषण ऐकून जमादार पडतो न निरोप मंदरी येऊन या वर्तमान सर्व सांगे चोळपाची ऐकून कृती रागा आला राणी प्रति सुंदरबाईने ही गोष्टी त्याविरुद्ध सांगितल्या कारभार चोळपाचे करी जो होता आजवरी तो काढून त्यास दुरी करावे राणी म्हणत असे असो एक अवसरी काय झाली नवलपरी वैसली समर्थांची स्वारी भक्तमंडळ वेष्टित एक वस्त्र त्यावेळी पडले होते श्रीजवळी त्याचे करून या झोळी समर्थ करी घेतली अलग शब्द उच्चारिला म्हणती भिक्षा द्या आम्हाला त्यावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले झोळी घेतली समर्थे काय असे उन्हेत येते जे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली कोणी एक कोणी 2 रुपये टाकते आणून न लागता एक क्षण 100 गणती झाली झोळी चोळपा ते देऊळ समर्थ बोलते काय वचन चोळपा तुझे पिटले रीन स्वस्त आता असावे पाहून या द्रव्यासी आनंद झाला तयासी परी न आले मानसी श्रीचरण अंतरले चोळपाशी दूर केले बाईशी बरे वाटले ऐसे काही दिवस गेले बाळपा सेवा करता ती कोणे एक अवसरी सुंदराबाई बाळपावरी रागून या दुष्टोत्तरी ताडण करी भाऊ चाळ ते एकूण बाळपाशी दुःख झाले मानसी सोडून या स्वामी चरणाशी म्हणती जावे येथून या आज्ञा समर्थांची घेऊन म्हणती जावे येथून याकरिता दुसरे दिनी समर्थाजवळी पातले तेव्हा एक सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ बाळपा दर्शनात येत त्याचे आसन दाखवावे बाळपा येत त्या स्थानी आसन दाविले सेवेकरांनी तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपणा मिळेना कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून तो त्याच रात्री स्वप्न बाळपाने देखील श्री मारुतीचे मंदिर स्वप्ने आले सुंदर तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडिले श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येत हिशोब ठेवत जपाता काढून या दिले बाळपाशी आनंद झाला बाईशी गर्भ भरे ती कोणाशी मनीना शिजा हली सुंदराबाईशी करावे दूर समर्थांशी झाला विचार त्याप्रमाणे चमत्कार करून दावी ती परिराणीची प्रीती बाईवरी भाऊ होती या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी तयासी हुकुम झाला सत्वरी बाईशी दूर करावे परी राणीसी बेओन तैसे न केले तयांनी समर्थ दर्शनासी एके दिनी कारभारी पातले तयासी बोलले समर्थ कैसा करिता कारभार ऐसे ऐकून या उत्तर बर्वे मनी समजले मग त्यांनी त्याच दिवशी पाठवले फौजदाराशी कैद करून या बाईशी आणावे म्हणती सत्वर फौजदाराची समर्थ काही एक न बोलत कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या स्वामीच्या सेवेकरता सरकारातून तत्वता पंचनेमुनी व्यवस्था केली असे निरुपाय मग सेवा करावी अशी घेऊन गेले बाळपाशी म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारातून बाळपा बोललेले तयासी द्रोगाशा नाही आमासी आम्ही निर्लभ मानसी स्वामी सेवा करू की बाळपाचा जप होता पूर्ण एका भक्तास सांगून करविले श्रींनी उद्यापन शिशोब जपाचा घेतला बाळपानी साखरी एक सरासरी केली उत्तम प्रकारे समर्थ ते प्रिय झाले दृढ निश्चय आणि भक्ती तैसी सद्गुरुचरणी आसक्ती तेने येत मोक्ष हाती अन्य साधन व्यर्थाची उगीच करती दांभिक भक्ती त्यावरी स्वामी कृपा न करती सद्भावे जे नमस्कारी ती त्यावरी होती कृपाळू अक्कलकोट निवासी अजय जयाजी स्वामी राया रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत सदा भक्त परिसतो त्रयोदशाय गोड हा इति श्री स्वामी चरित्र सारामृत त्रयोदशाध्यायः श्री स्वामी चरणार्पणमस्तु शुभं भवतु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.